श्लोक 30. यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. अर्थ, जेव्हा पृथक म्हणजे वेगवेगळी दिसणारी सर्व भूते एकाच आत्मवस्तूच्या ठिकाणी आहेत असे जो पाहतो किंवा जाणतो आणि हा सर्व विस्तार त्याचाच आहे असेही तो अनुभवतो, त्या आत्मदर्शी पुरुषाला ब्रह्मप्राप्ती होते असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: या जगात जी निरनिराळी असंख्य भूते आहेत ती सर्व एकाच ब्रह्मामध्ये सामावलेली किंवा वसलेली असतात. हे ज्ञान ज्यावेळी साधकाला होते त्यावेळी त्याचे दृष्टीने त्या प्रत्येक भूताचे वेगवेगळे अस्तित्व उरत नाही. मग मी कोणी इतरांपासून वेगळा आहे हा भावसुद्धा त्याच्याजवळ शिल्लक राहत नाही. इतकेच नाही तर सर्वांमध्ये असलेले एकच एक ब्रह्म आहे असा समदर्शी विचार जाणून देहाच्या भिन्नत्वाचा विचार त्याच्या मनातून दूर होऊन जातो आणि मग मनातील भेदाभेद संपून जातो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. देह पातळीवर भिन्न असलेले सर्वच प्राणी मात्र प्रत्यक्षात भिन्न नाहीत याचा तो अनुभव घेतो. मी म्हणजेच ब्रह्म आहे, मी त्याचेपासून वेगळा नाही याचे ज्ञान प्राप्त झाले की मग ब्रह्म प्राप्त झाले असे भगवंत सांगत आहे. हे ब्रह्म कुठे दूर नाही, ते प्रत्येकामध्येच आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. आणि याचा साक्षात्कार होणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती होणे. एरवी तेची अर्जुना होई जे ब्रह्मसंपन्ना जया भूताकृती भिन्ना दिसती एके. भूतांचे एकत्व कसे आहे तर पाण्यावरील लाटा वेगळ्या दिसल्या तरी पाणी व लाटा दोन्ही एकच असतात. किंवा देहाचे अनेक अवयव जसे देहाशी एकरूप आहेत, मनातील संकल्प मनोमय आहेत, किंवा अग्नी आणि त्याच्या ठिणग्या हे दोन्ही अग्निरूपच आहेत. तसेच विश्वातील सर्व भिन्न भिन्न भूतांचे आकार सर्व परमात्म स्वरूपच आहेत आणि ह्याचा ज्याने अनुभव घेतला त्याला ब्रह्म निश्चितच सापडले असे भगवंत सांगत आहेत. वरील श्लोकाचा अर्थ असा सुद्धा सांगता येतो की या विश्वात अनंत पदार्थ आहेत. हे विभिन्न पदार्थ परस्पर वेगळे आहेत, म्हणजे ते वर आपल्याला आकारांनी वेगळे दिसतात, पण हा भेद खरा नाही, तो एक भ्रम आहे. कारण एकाच आत्म्यापासून किंवा परब्रह्मापासून हे सर्व अनंत पदार्थ झाले आहेत. म्हणजेच या सर्व पदार्थांचा किंवा भूतांचा पृथक भाव एका आत्म्यात आहे आणि त्याचपासून हा सारा विस्तार होतो. 10व्या अध्यायात विभूती सांगताना भगवंतांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. किंवा 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवताना भगवंत म्हणाले की माझे शरीराचे एका अंशात हे सर्व विश्व सामावलेले आहे. भगवंताचे हे व्यापकपण व एकत्व ज्ञानाने जाणता येऊ शकते. ते जाणणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती होणे. कारण एकदा का त्याला हे कळले की सर्वांचे ठिकाणी असलेले एकच आत्मतत्व हाच आणि त्याचाच हा सर्व विस्तार आहे, मग पाहणारा किंवा जाणणारा त्याच ब्रह्मापासून झाला आहे. म्हणजेच ब्रह्माचा त्याने अनुभव घेतला आहे. त्याचा साक्षात्कार होणे, मग तो स्वतःच ब्रह्म असल्याचे अनुभव घेऊ शकतो. अशा प्रकारे ज्ञानी स्वतःला ब्रह्मापासून कधीच वेगळा समजत नाही, त्याला सर्वत्र एकत्वाचाच अनुभव येत राहतो असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत.